तर नागपूरच्या कार अपघातामध्ये संजय राऊत यांनी नवा बॉम्ब टाकलेला आहे। गाडीमध्ये लाहोरी बारचं बिल मिळालंय असं राऊत म्हणाले आणि त्या लाहोरी बारच्या बिलमध्ये बीफ कटलेटचा समावेश आहे असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। तर बीफ कटलेट कोणी खाल्लं असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। नागपूर पोलिसांनी ते बिल समोर आणावं असंही राऊत म्हणाले। लाहोरी हॉटेलमध्ये संकेतनं बीफ पार्टी केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे। संकेतसोबत बीफ कोणी खाल्लं असा सवाल या ठिकाणी राऊतांनी विचारलेला आहे। सध्या गणेशोत्सव सुरू आहे, श्रावण महिना नुकताच संपलेला आहे आणि अशामध्ये कोणी हे बीफ खाल्लेला आहे असा सवाल या ठिकाणी संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार हे थेट जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल? या ठिकाणी लाहोरी बार मधलं एक बीफ सापडलेला आहे, ज्या गाडीनं 4 गाड्यांना उडवलेलं होतं। ती गाडी एकतर संकेत बावनकुळेंची असल्याचं बोललं जातं आणि त्या गाडीमध्ये जे बिल सापडलेलं आहे त्या बिलमध्ये बीफचं सुद्धा बिल लावल्याची माहिती समोर येते। त्यामुळे एकूणच या बीफचं काय कनेक्शन आहे? लाहोरी बारमध्ये ते बीफ नेमकं कोणी खाल्लं होतं याविषयी काही माहिती मिळू शकली आहे का? अगदीच फरा विरोधकांकडून जे आरोप केले जात आहे की लाहोरी बारमध्ये ज्या बिलमध्ये जे आहे ते बीफ कटलेटचा उल्लेख या ठिकाणी करण्यात येतोय आणि ज्या पद्धतीने आरोप करण्यात येतोय त्याच बारच्या समोर अगदी मी समोर आहे आणि आता पाहू शकतो की या ठिकाणी पोलिसांची गाडी देखील या बारच्या समोर या ठिकाणी अगदी उभी आहे। काही वेळापासून जे आहे ते पोलीस या ठिकाणी आतमध्ये जे आहे ते त्या संबंधित जे आहे ते विचारणा या बार कर्मचाऱ्याशी बार मालकाशी करण्यासाठी या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहे आणि बऱ्याच वेळापासून चर्चा देखील सुरू आहे। आणि अगदीच आपण लोकशाही टीव्हीने जे आहे ते संबंधित बार कर्मचारी जे आहेत ते त्यांच्याशी यासंबंधी विचारणा देखील केली असता आणि त्या मेनू कार्ड देखील आपण पाहणी केली, मात्र मेनू कार्डवरती कुठेही या पद्धतीने जे आहे ते उल्लेख जो आहे तो दिसून आलेला नाही। मात्र एकूणच आता पोलिसांकडून जे आहे ते या सगळ्या प्रकरणाची जी आहे ती चौकशी केली जाते। आतमध्ये बऱ्याच वेळापासून पोलीस जे आहे ते आता संबंधित जे बार मालक आहेत त्यांच्यासोबत जे आहे ते चर्चा करताना या ठिकाणी दिसून येत आहे। आता यामध्ये जे आहे ते जे काही सत्य असेल ते सत्य जे आहे ते आता पोलिसांच्या तपासणीनंतर एकूणच स्पष्ट होणार आहे। मात्र विरोधकाकडून ज्या पद्धतीने आरोप केले जात आहे त्याची पडताळणी लोकशाहीने केली असता, या ठिकाणी विचारणा केली असता बारचे जे कर्मचारी आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अशा पद्धतीने आमच्या इथे कुठलीही विक्री होत नाही असा दावा त्यांनी केला आहे। निश्चितच ज्ञानेश्वर, तुम्ही तिथेच राहता नागपूरमध्ये आणि हे हॉटेल सुद्धा तिथलंच आहे आणि याच हॉटेलमधलं ते बिल सापडले त्या गाडीमध्ये, ज्या गाडीनं 4 गाड्यांना उडवलेलं होतं। तर या हॉटेलचं जे मेन्यू कार्ड आहे त्याच्यामध्ये बीफचा कुठे उल्लेख आहे का? बीफचे पदार्थ या ठिकाणी मिळतात का? अगदीच फरा सगळे बीफ संदर्भात आपण संपूर्ण मेनू कार्ड जे आहे ते हाताळलं असता, या पद्धतीने मेनू कार्डमध्ये कुठलाही उल्लेख नाही आहे। त्याचमुळे जे आहे ते कर्मचाऱ्यांना देखील आपण या संबंधी विचारणा केली, मात्र कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे अशा पद्धती विक्री आमच्या येथे होत नसल्याचं त्यांनी देखील या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळे आता पोलिसांकडून देखील या संबंधी मेन्यू कार्डमध्ये बीफचा उल्लेख नाहीये, याचाच अर्थ विरोधक जे दावा करतात किंवा जे आरोप करतात ते चुकीचं आहे असं म्हणावं लागेल। अगदी सद्यस्थितीमध्ये तरी असंच म्हणावं लागेल, कारण की पोलीस आता अधिकृतपणे चौकशी करत आहे आणि पोलिसांना त्या चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं आणि त्यानंतर पोलीस जे काही माहिती देतील त्यानंतर स्पष्टपणे सांगता येईल फरा। निश्चितच ज्ञानेश्वर, आता पोलीस नेमकं काय सांगतात याकडेही लक्ष असेल। मात्र जे बिल सापडलेलं आहे त्याच्यामध्ये बीफ असल्याचा दावा केला जातोय विरोधकांकडून, त्यामुळे आता यामध्ये नेमकं कितपत तथ्य आहे ते बघावं लागेल। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर हे मेन्यू कार्ड आपण बघू शकतो त्या हॉटेलचं लाहोरी बार मध्ये, ज्या दिवशी संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र होते त्यांनी दारू प्यायल्याचं बोललं जात आहे, त्याचबरोबर बीफ खाल्ल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। त्याच हॉटेलचं हे मेन्यू कार्ड आपण बघू शकता। या मेन्यू कार्डमध्ये कुठेही बीफचा उल्लेख दिसत नाहीये, त्यामुळे विरोधक जे आरोप करतात त्यामध्ये तथ्य आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं जे बिल मिळालेलं आहे, ज्या बार मधून हे लोक बाहेर पडले त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे। त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे, चिकन, मटन आणि त्याच्याबरोबर बीफ कटलेटचंही बिल त्याच्यामध्ये आहे, गोमांस। हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे। श्रावण है, गणपति है, अमुक है, हिंदुत्व है, और सबको क्या बोलता है, मॉब लिंचिंग करते हैं। किसी के पास बीफ मिला, किसी के पास ये मिला।
लेकिन वो बिल में बीफ कटलेट का भी ऑर्डर है, उसका भी पैसा, त्याचे पण पैसे दिलेले आहेत, बिल पेड केला आहे. पोलिसांनी जप्त केलेले ते बिल आहे. पुलिस शायद वो डिस्ट्रॉय कर देंगी. पुलिस को बोलिए, जो कमिश्नर है ना नागपुर के, या रश्मि शुक्ला जो आरएसएस की लेडी वहां बिठाई है, उनको बोलिए हिम्मत है, आप सचमुच कानून के रखवाले हो तो वो बिल जनता के सामने लेके. बावनकुळेचा मुलगा त्या हॉटेलमध्ये काय खात होता, काय नाही, हे त्यांना काय करायचं काय. आरोप करताना थोडं डोकं, या संजय राऊतचं मुळात मानसिक संतुलन बिघडलेला माणूस आहे. कुठं हॉटेलमध्ये गेलाय तर त्यांनी काय खाल्लं, कोणते कपडे घातले, कोण होतं बरोबर, दारू पिला का पाणी पिला, ह्या सगळ्या गोष्टीचं यांना वेळ तरी कसा मिळतो. म्हणून ह्या लोकांच्या घरात घुसून भांडणं लावणं किंवा लोक एखाद्याचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी हे प्रकार फक्त हेच करू शकतात. मला वाटतं सार्वजनिक जीवनामध्ये या गोष्टीला लोक निंदा करतील या संजय राऊतची, की असं कुणाच्या घरात डुकून असं बोलणं हे योग्य नाही. तर या सगळ्या प्रकरणावर पोलीस अधीक्षकांनी काय म्हटलेलं आहे तेही बघूयात. तर आमदाराकडून प्रश्न केलेला आहे की त्यांनी तिथे बीफ खाल्लेला आहे, म्हणजे काय त्याच्या सत्यता नाही, असं नाही आहे, असं बिलामध्ये कुठं नमूद नाही. तर आमदाराकडून प्रश्न केलेला आहे की त्यांनी तिथे बीफ खाल्लेला आहे, म्हणजे काय त्याच्या सत्यता नाही, असं नाही आहे, असं बिलामध्ये कुठं नमूद नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.